नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशोक चव्हाण नांदेडमध्ये आले आहेत. भाजपने नांदेडची जागा गमावल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे की जाहीर वाच्यता करणं योग्य नाही. पराभवाची अनेक कारणं होती. तसंच ही निवडणूक राष्ट्रीय होती. विरोधकांनी अनेक गैरसमज पसरवल्याचं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत. तसंच नांदेडच्या पराभवाची कारणं जाणून घेण्यासाठी विखे पाटील येणार आहेत, तेव्हा पराभवाबाबत चर्चा होईल, असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे माझा पराभव झाला, असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण मी तसं बोललो नसल्याचा खुलासा चिखलीकर यांनी केला आहे. यावरही अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिखलीकर जर तसं बोललेच नाही तर बातम्या कशा येतात, असा सवाल अशोक चव्हाणांनी यावेळी विचारला आहे. बातम्या आणि वास्तव यात फरक आहे. आम्ही जिंकलो असतो तर स्तुतिसुमनं उधळली असती, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातूनही भाजपला जास्त लीड नाही. या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला फक्त 844 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपला भोकर मतदारसंघ धोक्याचा ठरू शकतो. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण कमी लीड मिळाल्यामुळे अशोक चव्हाणांनी आतापासूनच भोकरमध्ये कामाला सुरुवात केली आहे. पक्षाच्या नेत्यांशी बोलून भोकरबाबत निर्णय घेतला जाईल, असं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष बदलला, पण इंडिया आघाडीला चांगले यश मिळालं. आपला पक्ष बदलल्याचा निर्णय चुकला का, असं अशोक चव्हाणांना विचारलं असता भाजपमध्ये जायचा माझा निर्णय वैयक्तिक होता. मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून मी निर्णय घेतला. एका निवडणुकीच्या निकालामुळे निर्णय बदलणे हा पोरखेळ नाही, असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत. तसंच आपण भाजपमध्ये राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच मंत्रिपदाबाबतचाही निर्णय मोदीजी घेतील, असंही अशोक चव्हाणांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान संसदेत नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी अनेक नेत्यांची रांग लागली. त्यात अशोक चव्हाणही होते. पण मोदींनी अशोक चव्हाणांकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चुकीचा असून जे घडलंच नाही ते दाखवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे. मी तिथे होतो, जे दाखवलं ते वास्तव नाही, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.